ठीक आहे. आता दोन वस्तू विचारात घ्या. सपोज तुमच्याकडं एक मोठी एक वस्तू आहे आणि एक इकडं छोटी एक वस्तू आहे, बरोबर. ठीक आहे. आता या दोन्ही वस्तू काहीतरी एकाच दिशेने प्रवास करत आहेत. ठीक, एकाच दिशेने प्रवास करत आहेत. दोघांचे वस्तुमान वेगळे आहेत. याचं सपोज जास्त वस्तुमान हायर मास असेल याचं, आणि याचं मास थोडंसं कमी असेल, याचं वस्तुमान कमी असेल. याचा वेग मात्र थोडासा जास्त आहे. ओके, आपण इथं वाटलंच तर म्हणू जास्त वेग जास्त वस्तुमान. ठीक आहे. तसंच इकडं कमी वेग कमी वस्तुमान. आता ह्या दोन्ही वस्तू एका दिशेने काहीतरी प्रवास करतात. तर या वस्तूचं वेग जास्त असल्यामुळे ती काही कालावधीनंतर टी या कालावधीनंतर सपोज म्हणतो टी या कालावधीनंतर ती वस्तू या तिच्या समोर असलेल्या कमी वेग असणाऱ्या कमी वस्तुमान असणाऱ्या वस्तूवर जाऊन आदळणार आहे, बरोबर. तर त्यावेळी काय होईल, म्हणजे आता बघा, या वस्तूला सुरुवातीचं जे आहे याला आपण सुरुवातीचा संवेग म्हणतो. वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार केलं काय मिळतो आपल्याला, संवेग. सो याला काहीतरी सुरुवातीचा संवेग आहे. ओके, ठीक आहे. आता हा संवेग या वस्तूवर थडकल्यानंतर जो काय परिणाम होतो त्यामुळे तो बदलणार आहे. या वस्तूचं सुद्धा तसंच आहे. या वस्तूत जो काय सुरुवातीचा संवेग आहे तो ही वस्तू येऊन आदळल्यामुळे बदलणार आहे, बरोबर. आता तो बदल कसा होतो बघा, जास्त वेगाने येणारी जी काही जास्त वस्तुमान असलेली जाड वस्तू आहे ती कमी वस्तुमान असलेल्या त्या हलक्या वस्तूवर येऊन आदळली तर ह्या वस्तूचा वेग आहे तो काय होईल सांगा मला. एखादी हळू चाललेली गोष्ट आहे आणि पाठीमागं जोरात येऊन कोणतरी थडकलं तर ती पुढची वस्तू सुद्धा त्याच स्पीडनं पुढे सरकणार आहे. याचा अर्थ हिचा वेग आहे तो वाढणार आहे, बरोबर. हिचा वेग काय होणार, जास्त होणार आहे. आणि ही आदळल्यामुळं ह्या वस्तूचा वेग काय होणार आहे, कमी होणार आहे. कळालं. तर हा जो काही वेगात होणारा बदल आहे, हा संवेगात होणारा बदल आहे तो सुद्धा सेम असतो. तो सुद्धा सेम आणि समान राहतो. कसा समान बघा, या वस्तूचं काय होतं तर वेग असतो तो कमी होतो, या वस्तूचा वेग असतो तो काय होतो, वाढतो. म्हणजे दोन्ही अल्टरनेटिव्हली तेच होत असतं, बरोबर. याचा जास्त वेग कमी वेग होतो, ह्याचा कमी वेग जास्त होतो. कळालं. सो जो संवेगात होणारा बदल आहे तो सुद्धा समान राहतो. आता आपण जे बल बघितलं मगाशी, बल म्हणजे काय, वस्तुमान गुणिले त्वरण, बरोबर. मग त्याचं एकक काढू, बरोबर. सो एफ इज इक्वल टू फोर्स, एफ या लेटरने डिनोट करतो फोर्स, मास इंटू ॲक्सलेशन, एफ इज इक्वल टू एम ए, बरोबर. चला युनिट काढू. मासचं युनिट काय असतं रे, मासचं युनिट के जी. ॲक्सलेशनचं युनिट, त्वरणचं युनिट काय असतं, त्वरणचं असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो कंबाईनली युनिट काय झालं, के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या के जी मीटर पर सेकंडला ह्या कंबाईनलाच न्यूटन असं म्हणतात. काय म्हणतात, न्यूटन. आणि हेच आहे तुमचं फोर्स बलाचे एमकेएस एकक किंवा एमकेएस किंवा एस आय. ठीक आहे. मग आता ह्याचं सीजीएस काय असेल बघू. सीजीएस मास, केजीच्या जागेवर ग्रॅम टाकायचं, मीटरच्या जागेवर सेंटीमीटर आणि एस स्क्वेअर तसं ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आहे ते त्याला डाईन म्हणतात. काय म्हणतात, डाईन. हे एमकेएस बलाचे सीजीएस एकक. आता 1 न्यूटन म्हणजे काय व्हॅल्यू असते बघा. 1 न्यूटन म्हणजे 1 केजीचा, 1 किलोग्रामचा एखादी वस्तू किंवा 1 किलोग्रामचा एखादा ऑब्जेक्ट 1 मीटर पर सेकंड एवढ्या त्वरणाने, 1 मीटर पर सेकंड एवढ्या त्वरणाने किंवा एवढ्या ॲक्सलेशनने ढकलायला जेवढा फोर्स लागतो, जेवढं बल लागतं त्याला आपण 1 न्यूटन बल असं म्हणतो. तसंच सिमिलर एक डायन म्हणजे काय, 1 ग्रॅम वस्तुमान असलेलं एखादी वस्तू 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर या त्वरणाने जर पुढे ढकलायचे असेल किंवा परिणाम करायचा असेल तर आपल्याला 1 डायन एवढं बल लावावं लागतं. हे दोघांचे अर्थ आहेत. 1 न्यूटन फोर्स म्हणजे 1 केजीचा वस्तू, 1 किलोग्रामची वस्तू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर या त्वरणाने पुढे ढकलायची. ओके, समजलं.
तर आता राहिला तुमचा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, सगळ्यात सोपा नियम. ओके, आणि हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो किंवा त्याची जी उदाहरणं आहेत आपल्या सभोवताली घडत असतात. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, गतिविषयक तिसरा नियम, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, याला ऍक्शन अँड रिएक्शनचा लॉ म्हणतात, लॉ ऑफ ऍक्शन अँड रिएक्शन. ऍक्शन अँड रिएक्शन, क्रिया प्रतिक्रिया, क्रिया प्रतिक्रिया. ओके, आता हे बघा, तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत. त्यांनी काय सांगितलं, तर एक उंच उडी मारणारा जो काय व्यक्ती असेल किंवा खेळाडू असेल, तो उंच उडी मारल्यानंतर तो जो काय खाली पडतो तेव्हा त्याच्या खाली एक मातीचा किंवा वाळूचा असेल, मातीचा बारीक वाळू किंवा मातीचा असा एक जाड थर ठेवला जातो. तो कशासाठी जाड थर असतो उंच उडी मारल्यानंतर खाली पडल्यानंतर? तर सिंपल आहे, तो वरून खाली पडणार, याचा अर्थ पडला तर त्याला लागायला नको म्हणून एक तो मातीचा जाड थर. बरं, ते लागणे म्हणजे काय रे? परिणाम आहे, म्हणजे संवेग आहे तुमचा किंवा फोर्स आहे, बरोबर. मग तो खाली पडणार आहे, ज्या वेगाने पडेल त्याच वेगाने त्याच्या पायाला तिथं लागणार आहे. ते लागू नये म्हणून तो एक मातीचा जाड थर आहे. किंवा बरोबर, तो काय व्हावा, घसरत जावा, तो एकदम त्या जी काही माती आहे त्याच्यावरून थोडासा स्लाइड व्हावा, त्यामुळे जो होणारा इफेक्ट आहे तो सुद्धा कमी होतो. ओके, यासाठी उंच उडी जो खेळाडू असतो तो पडल्यानंतर तिथं त्याला खाली मातीचा जाड थर अंतरला जातो किंवा असतो. ओके, तर आता हे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम काय सांगतो बघा. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम सांगतो, प्रत्येक क्रियाबलास त्याला विरुद्ध असा पण समान परिमाणाचा प्रतिक्रिया बल असतं. समान परिमाणाचं प्रतिक्रिया बल असते. प्रत्येक क्रियाबलास त्याला विरुद्ध आणि समान प्रतिक्रिया बल असते. समजलं? ओके, ठीक आहे. सो त्याचं स्टेटमेंट काय ते व्यवस्थित लिहूया आपण. प्रत्येक क्रियाबलास त्याच वेळी प्रयुक्त होणारे समान परिमाणाचे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. सोपं आहे बघा. प्रत्येक क्रिया केली तर त्याला प्रतिक्रिया तुम्हाला मिळणार आहेत, बरोबर. ठीक आहे. तर जसं की मी आता या ब्लॅकबोर्डवर व्हाईट बोर्डवर मारलं की मला काहीतरी पलीकडून, जरी ते निर्जीव असेल तरी मला लागणार आहे, म्हणजे माझ्या क्रियेला तिकडून सुद्धा काहीतरी प्रतिक्रिया आली. आणि हे अस्तित्वात असतंच, म्हणजे कोणत्याही वस्तूवर फक्त एक बल लागत नाही. त्या वस्तूवर सपोज तुम्ही एक बल लावलं, इकडून क्रियाबल लावले, तर त्या वस्तूकडून त्याच्यावर काय होतं, प्रतिक्रिया बल लावलं जातं. कळालं? सो बल जे आहेत ते जोडीमध्ये आहेत, दिसतात तुम्हाला, पेअर्स मध्ये आहेत क्रिया आणि प्रतिक्रिया. कोणत्याही वस्तूवर फक्त एक बल लागू शकत नाही. ओके, क्रिया आणि प्रतिक्रिया दोन्ही बल तिथं असतात. हे व्यवस्थित स्टेटमेंट लक्षात घ्या. प्रत्येक क्रियाबलास त्याच वेळी प्रत्येक क्रियाबलास त्याच वेळी प्रयुक्त होणारे समान, त्याच वेळी, आणि हे सगळ्या गोष्टी एकाच वेळी. मी ज्यावेळी इथं मारलं त्याच वेळी मला लागलं का मला अर्ध्या तासानं लागलं नाही. त्याच वेळी प्रयुक्त होणारे समान परिमाण म्हणजे जेवढ्या ह्यानं मी मारलं
कळालं, तेवढ्याच इफेक्टचं ते अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात, एकमेकांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. कळालं, एकमेकांना परस्पर विरुद्ध प्रक्रिया आणि प्रतिक्रिया बल असतं. हे खूप सोपं आहे, याची खूप अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतात. त्यासाठी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सुद्धा दिलेली आहे. काय सांगितलंय तर एक जहाज घ्यायचं, छोटंसं जहाज बनवायचं प्लास्टिकचं. ओके, त्याला होडी थोडक्यात पाठीमागे एक होल मारायचा, त्या होलला एक फुगा अडकवायचा, तो हवा भरलेला पूर्ण फुगा, आणि त्यानंतर ते पाण्यामध्ये सोडून द्यायचं. ओके, तर ते त्या जशी जशी त्या फुग्यामधून, सपोज हा फुगा आहे तुमचा, ओके हा फुगा आहे, ह्या फुग्यामधून काय व्हायला लागलं, हवा बाहेर पडायला लागली. जसं तुम्ही त्याचं तोंड सोडलं तशी ती काय हवा बाहेर पडायला लागली, म्हणजे बल या बाजूला लागलं. बरोबर, या बाजूला क्रियाबल असेल, क्रिया या बाजूला झाली, तर याची प्रतिक्रिया आतमध्ये होणार आहे. याची प्रतिक्रिया होती, या फुग्याच्या आतमध्ये त्याची प्रतिक्रिया होते आणि तो फुगा पुढं पुढं सरकायला लागतो. तुम्हाला माहिती आहे, आवाज करत तो फुगा पुढं 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 असं कुठंतरी जातो. समजलं? तर हाच आहे तुमचा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, ज्याला आपण क्रिया प्रतिक्रिया नियम सुद्धा म्हणतो, ॲक्शन अँड रिॲक्शनचा लॉ. ओके, ठीक आहे. तर तुम्हाला इथं काहीतरी विचारले, जरा डोके चालवामध्ये काही प्रश्न विचारलेत. बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होते. बॅटने जेव्हा तुम्ही एखादा चेंडू टोलवता तेव्हा बॅटची गती कमी होते. म्हणजे ही बॅट आहे, इकडून चेंडू तुम्ही टोलवला, बरोबर, म्हणजे काय, ओके, अशी एक बॅट आहे, ह्या बॅटवर चेंडू आला हा, तुम्ही काय केलं, त्या बॅटने पहिला त्या चेंडूवर आघात केला, म्हणजे त्या चेंडूला काय केलं, फोर्स लावला, म्हणजेच काय, त्याच्यावर क्रियाबल केलं. त्याच्यावर काय केलं, हे काय तुमचं क्रिया अप्लाय केली. मग चेंडू शांत बसणार आहे का, नाही, चेंडू आपल्याला माहिती आहे क्रिया झाली की त्याच वेळी प्रयुक्त होणारी परत प्रतिक्रिया होते त्याची. तर त्याच वेळी चेंडू काय करेल, बॅटला प्रतिक्रिया देईल काहीतरी, त्यामुळे बॅट कधी कधी पाठीमागं सरकते बघा. बरोबर, तुम्ही मारलं की बॅट थोडीशी पाठीमागं सरकते किंवा त्याची गती कमी होऊ शकते. दुसरं उदाहरण दिले, बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचे मागे बॅकजेर बसतो, रिकॉईल होतं. बरोबर, पाठीमागं बंदूक सरकते. तुम्ही ज्यावेळी बंदुकीतून गोळी फायर करता त्यावेळी पाठीमागाशी सरकते, किंवा मोठ्या रायफल बघितल्या असतील तुम्ही. ओके, तर हे का, तर माहिती आहे तुम्हाला, एक बंदूक आहे, तर त्या बंदूक कोणावर क्रिया करणार, गोळीवर क्रिया करणार. सो गोळी कोणावर प्रतिक्रिया करणार, बंदुकीवर. ओके, त्यानंतर पुढचं आहे अग्निबाणाचे प्रक्षेपण, रॉकेट लॉन्चिंग आहे. बरोबर, आता हे रॉकेट काय असतं तुमचं, सपोज हे तुमचं काहीतरी रॉकेट आहे. ओके, हां, आता ह्या रॉकेटमध्ये काय असतं, तर खाली प्रोपेलर इंजिन असतात. तर त्या इंजिनमध्ये जे काय फ्युल असतं, आपलं इंधन असतं, ते इंधन आपण बर्न करतो, जाळलं जातं. त्या इंधनाच्या जळण्यातून तिथं हॉट म्हणजे गरम असे फ्ल्यू गॅसेस म्हणजे काहीतरी वायू बाहेर पडतात. ते खूप गरम असतात आणि ते जेव्हा त्या इंजिनमधून पास होतात, त्या इंजिनमधून जेव्हा त्या यंत्रामधून जेव्हा ते पास होतात तेव्हा ते कॉम्प्रेस होतात, असे दाबलेल्या अवस्थेत असतात. आणि हे जे काय कॉम्प्रेस्ड गॅस असतात, कॉम्प्रेस्ड जो काय वायू असतो, तो खूप हाय वेगाने, म्हणजे खूप जास्त वेगाने, खूप हाय व्हेलॉसिटीने ते बाहेर पडत असतात त्या रॉकेटच्या एंडकडून. बरोबर, त्याच्या अंतिम टोकाकडून ते बाहेर पडत असतात. तेव्हा इथं खाली काय होणार आहे, प्रतिक्रिया होते. इथं खाली काय होते, क्रिया. मग त्याचीच प्रतिक्रिया त्या रॉकेटला होते आणि रॉकेट वर जायला लागतं. कळालं? तर ते तुम्ही बघितलं असेल तर तिथं खूप मोठा, ज्यावेळेला रॉकेट लॉन्चिंग आपण टी व्हीवर वगैरे पाहिलं असेल तर तिथं खूप मोठा असा स्फोट झाल्यासारखं होतं, जाळ वगैरे होतं आणि तुम्हाला खालून ज्या काय ज्वाला आहेत त्या येताना दिसतात. ओके, ठीक आहे. आता हे सगळं कशावर डिपेंडंट आहे, तुमच्या तिसऱ्या नियमावर, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. त्याच्यात तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा. तुम्हाला काय काय सांगितलं आहे, क्रिया व प्रतिक्रिया बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. क्रिया आणि प्रतिक्रिया ह्याच्यातून काय दिसतंय तुम्हाला, ॲक्शन आणि रिॲक्शन मधून हे सगळं बल आहे. याच्यातून काय दिसतं तुम्हाला,
तर बल, क्रिया आणि प्रतिक्रिया वेगळं काय नसून तर ते फोर्स आहेत, बल आहेत. ओके, आता ही बले, मग सांगितलं तसं, ही जी काही क्रिया आणि प्रतिक्रिया बल आहे ते एकटे कधीच अप्लाय होत नाहीत, एकटे कधीच प्रयुक्त होत नाहीत. हे क्रिया आणि प्रतिक्रिया बल एकाच वेळी आणि दोन्ही एक साथ म्हणजे जोडीनेच येतात. कळालं? आणि या दोघांचं जे काय परिमाण असतं किंवा मॅग्निट्यूड म्हणतो, म्हणजे इफ ते मॅग्निट्यूड जो असतो तो समान असतो. लक्षात घ्या, दोघांची मापे समान असतात, समान मापाचे असतात ते. ओके, फक्त दिशा मात्र विरुद्ध. एक या बाजून झालं तर तो पलीकडं दुसऱ्या बाजूने प्रतिक्रिया बल होणार आहे. ओके, ठीक. आणखी काय दिले बघा. आता मी सपोज या व्हाईट बोर्डवर मारलं तर ह्या व्हाईट बोर्डला लागलं नाही, पण मला लागलं ना. याचा अर्थ होणारे इफेक्ट मात्र वेगवेगळे आहेत. हे का? तर वस्तू वेगवेगळ्या आहेत. व्हाईट बोर्ड वेगळी वस्तू आहे आणि माझा हात वेगळी वस्तू आहे. सो क्रिया आणि प्रतिक्रिया हे वेगवेगळ्या वस्तूवर जर झाले तर होणारे परिणाम आहेत जे काय आहेत ते सुद्धा वेगळे होणार, होणारा इफेक्ट सुद्धा वेगळा आहे किंवा होतो. कळालं? म्हणजे मी मारलं तर व्हाईट बोर्डला लागेल याचं सांगता येणार नाही, ती निर्जीव वस्तू आहे, मला मात्र लागणार आहे. सो माझ्यावर प्रतिक्रिया झाली, त्याचा इफेक्ट मात्र वेगळा आहे. का? तर वस्तू वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे होणारे परिणाम सुद्धा, क्रिया आणि प्रतिक्रियामुळे होणारे परिणाम सुद्धा वेगवेगळे आहेत. तर या सगळ्या बाबी आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे न्यूटनचे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ह्याचे तिन्ही नियम व्यवस्थित पाठ करा. समजलं? ते व्यवस्थित लिहून काढा. आहे जसे तुमच्या बुकमध्ये आहे तसेच ते स्टेटमेंट पाठ करा. ओके, आणि तसं पाठ करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके.